पद्मविभूषण स्वर्गवासी रतनजी टाटा यांच्या 87व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातून वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या नावाने पुरस्कार जाहीर करण्यात आले होते। यामध्ये सोलापूरचे गायक मोहम्मद अयाज यांची देखील दखल घेतली गेली। मोहम्मद अयाज यांना संगीतकार दिलीप सेन यांच्या हस्ते सर रतन टाटा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। हा पुरस्कार सोहळा दादर माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडला। स्वर्गवासी रतन टाटा यांच्या आयुष्यातील काही आठवणी विसरता कामा नयेत असे म्हणत मोहम्मद अयाज यांनी राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित गाणी सादर केली। रतनजी टाटा संपूर्ण आयुष्य देशसेवेमधून त्यांनी व्यतीत केले, ज्यांनी आपल्या कमाईतून 80% रक्कम देशाला समर्पित केली। अशा महान रतन टाटांची जयंती त्यानिमित्त विनम्र अभिवादन करून सरकारला विनंती करतो की ज्या पद्धतीने सरकार महापुरुषांची जयंती साजरी करते त्याच पद्धतीने सर रतन टाटा यांची जयंती साजरी करावी अशी मागणी मोहम्मद अयाज यांनी यावेळी केली। या कार्यक्रमात निरनिराळ्या क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।